स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये बोट्स अँड स्ट्रीमवर किती छान प्रश्न विचारलाय पहा. बघा, स्थिर पाण्यात बोटीचा वेग 18 kmph. मी इंग्लिशमध्ये दिलेला आहे. स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर 18 kmph. प्रवाहाच्या दिशेने 45 किलोमीटर जाण्यासाठी आणि विरुद्ध दिशेने म्हणजे अपस्ट्रीम जाण्यासाठी 36 किलोमीटर जाण्यासाठी समान वेळ लागतो. आता बघा, डिस्टन्स इज इक्वल टू ST, हे तर माहिती आहे तुम्हाला. आता त्यांनी म्हटलंय की समान वेळ लागतो, टाइम समान आहे, तर याचा अर्थ डिस्टन्स हे नेहमी प्रपोर्शनमध्ये असणार एसच्या. आता डिस्टन्स दिलेला आहे बघा, 45 किलोमीटर आणि 36 किलोमीटर. बघा ना, 45 किलोमीटर आणि 36 किलोमीटर हे जे असणार हेच स्पीडचं पण गुणोत्तर असणार. म्हणजे जर तुम्हाला स्पीड डाऊनस्ट्रीम जायचं असेल, डाऊनस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या दिशेने, आणि एस अप म्हणजे स्पीड अपस्ट्रीम प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, तर तो 45:36 असा असणार. मी भाग लावतो. 9 5 45 आणि 9 चौक 36 म्हणजे 5/4. पण स्पीड डाऊनस्ट्रीम आणि स्पीड अपस्ट्रीम याच्यावरून बोटीचा स्थिर पाण्यातील वेग आणि बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग किंवा प्रवाहाचा वेग हे कसं काढायचं, तर हे 5 आणि 4 आहे ना, याची बेरीज करायची वर आणि 5 आणि 4ची वजाबाकी करायची खाली. उत्तर काय येतं? 9 वरचं 9 हे काय आहे? बोटीचा स्थिर पाण्यातील वेग, स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर. आणि हा जो 1 आहे तो काय आहे? प्रवाहाचा वेग म्हणजे स्पीड ऑफ द करंट. तुम्हाला बोटीचा वेग दिलेला आहे 18, म्हणजे हे दिलेलं आहे 18. तर मला सांगा, तुम्हाला हे विचारलेलं आहे 9ला कितीने गुणल्यावर 18 येतात? 2ने. तर 1ला पण 2ने गुणा, उत्तर येतं 2 kmph. म्हणजे प्रवाहाचा वेग, करंटचा वेग किती आहे? तर 2 kmph, जे आहे ऑप्शन नंबर 3. आहे की नाही? सिंपल सांगा. म्हणजे अशा पद्धतीने सोडवा, उत्तर येतच. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.